हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवते उसळीसाठी मी मटकी, वाटाणा आणि चणे तिन्ही एकत्र करून काल दुपारी मी भिजत टाकलं होतं. रात्री मी ते काढलं आणि कपड्यामध्ये बांधून घेतलं आणि हे बघा आत्ता असे छानपैकी मोड आलेले आहेत. तर आपण आता याची उसळ बनवूया. आठवड्यातनं एकदा मोडाची मटकी किंवा उसळ खात चला, कारण त्याच्यामध्ये भरपूर जीवनसत्व असतात. त्यामुळे आठवड्यातून एकदा कडधान्याची उसळ बनवत चला. तर आता उसळ बनवण्यासाठी लागणारं साहित्य: एक मध्यम कांदा मी कापून घेतला आहे, अर्धा टोमॅटो, कोथिंबीर आणि 10-12 पाकळ्या मी लसूण ठेचून घेतलेला आहे. आलं लसूण पेस्टही मी वापरणार आहे. आणि हे आपले नेहमीचे बेसिक मसाले जे नेहमी लागतात ते हळद, हिंग, गरम मसाला आणि तिखट. तर आपण आता उसळ बनवूया. इकडे मी तेल गरम करून घेतलेलं आहे. मोठे 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे. आपण घालूया कांदा, कांद्यासोबतच लसूण, दोन्ही चांगलं लाल होईपर्यंत परतून घेऊया. आता घालूया हिंग. लगेच घालते मी टोमॅटोही चांगलं नरम करून घेऊया. आता घालते हळद, गरम मसाला, धना जिरा पावडर, तिखट, हलवून घेऊया. आता घालते मी खोबऱ्याचं वाटण. या वाटणामध्ये खोबरं, लसूण, अद्रक हे सगळं भाजून घातलेलं असतं. ओला नारळ मी भाजून घेते आणि या प्रकारचं मी वाटण बनवते. आता घालूया कडधान्य. मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. कोथिंबीर घालूया. आता आपली उसळ तयार झालेली आहे. मी गॅस बंद करून घेतलेला आहे. थोडंसंच पाणी ठेवलं आहे, जास्तीचं नाही. तर बघा, चमचमीत आणि लाल भडक उसळ तयार झालेली आहे. वरून मी थोडासा चिकन मसालाही घातला होता, तर त्यामुळे आणखीन चव वाढते. तुम्हीही करा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. हे बघा, उसळ मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे. याच उसळीच्या रसामध्ये थोडंसं पाणी घालून तुम्ही वाढवलं ना, तर मिसळसाठी हा रस्सा तयार होतो. खूप छान लागतो. मी नेहमी बनवते, तुम्हीही करून बघा.